अंबरनाथ में महिला डॉक्टर की पति द्वारा जान लेने की कोशिश, लोहे के खलबत्ते से किया सर पर वार। अंबरनाथ पश्चिम के मोहन सबरबिया में रहने वाली रेडियोलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे को उनके पति द्वारा अमानुष तरीके से सर पर लोहे के खलबत्ते से वार करके जान से मारने की कोशिश की गई है। इस संबंध में पति विशंबर शिंदे के खिलाफ अंबरनाथ पुलिस थाने में महिला डॉक्टर द्वारा गुनाह दाखिल करने की प्रक्रिया जारी है। पुलिस ने पति को अभी तक गिरफ्तार नहीं किया। बता दें कि आरोपी पति विशंबर शिंदे और डॉक्टर किरण शिंदे के बीच कई दिनों से घरेलू झगड़ा चल रहा है। महिला डॉक्टर के अनुसार उन्होंने 2 एनसीबी पुलिस थाने में लिखवाई है। घटना की सुबह जब किरण शिंदे अपने पति के लिए चाय बनाने किचन में गई, तभी पति ने वहां आकर लोहे के खलबत्ते से उन पर प्रहार किया, जिसमें वो लहूलुहान हो गई। उन्हें बदलापुर के एक निजी अस्पताल में इलाज के लिए दाखिल किया गया। पुलिस जांच कर रही है। सकाळी काही 4-4:30ला मी उठले आणि मी माझा नेहमीसारखं सिंगिंग गायनाचा रियाज करायला बसले आणि ते एका रूममध्ये मुलगा झोपतो त्या रूममध्ये शांत बसले होते। मी त्यांना म्हटलं चहा घेशील का, आणि त्याच्या 1 दिवस अगोदर आम्ही माथेरानला गेलो होतो आणि माझ्या एका फ्रेंडनी मला नाईस डीपी किंवा असं पाठवलेलं, स्कूल फ्रेंड, तर त्यांना त्या गोष्टीचा राग होता। आणि असे आधी पण बरेचदा असं झालंय की काही क्षुल्लक कारणावरून त्यांनी मला मारहाण केली। यावेळेस पण त्याने मला किचनमध्ये येऊन ते खलबत्ता जो असतो तो त्याच्याने लोखंडी ह्याच्याने मारहाण करायला मला ढकललं, गळा दाबला आणि त्या खलबत्त्याने डोक्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली। मी जोरजोरात ओरडायला लागली तेव्हा मुलं जागे होऊन आले आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तरी तो कंटिन्यूस मारत होता आणि माझ्या डोक्यातून रक्त निघायला लागलं आणि पूर्ण गाऊन, त्याचं टी-शर्ट सगळं काही रक्ताने माखलं। तेव्हा त्याला तो भाणीवर आला आणि त्यांनी स्टॉप केलं आणि मग नंतर स्वतःच त्याने आणि माझी मुलगी मला डॉक्टर भोगावकरकडे घेऊन आले। त्यांनी मला स्टिचेस पडले, 4 स्टिचेस, आणि CT स्कॅन केला आमच्या स्कॅन सेंटरला। त्यामध्ये मोठा हिमॅटोमा निघाला आहे, पण इंटरनल इंजरी ब्रेनला झालेली नाही आहे। कायदेशीर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याला अटक करण्यात यावी, कारण मी हे बऱ्याचदा सहन केले, 2 NC पण केले आहेत, पण कधीच मी परत नॉर्मल मुलांसाठी आपण फॅमिली परत एकत्र राहतोय आम्ही, ॲडजस्ट करते मी, कॉम्प्रोमाइज, पण ह्यावेळेस ते इतकं जास्त होतं की कदाचित माझा जीव पण गेला असता जर मुलं सकाळी उठले नसते आणि मला वाचवलं नसतं तर। खूप जीव घेणं हल्ला होता हा।